मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 जानेवारीला दावोसच्या दौऱ्यावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहणार। मराठ्यांनी तयारीला लागा, बीड प्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये शांततेत मोर्चा काढा, मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन। बीड प्रकरणी मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालतायत, मुख्यमंत्री आरोपीला सांभाळायचं काम करतायत, जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप। परभणीच्या प्रकरणामध्ये वडार समाज आक्रमक, राज्यभरात आंदोलन करणार, वडार समाज संघर्ष समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न मिटणार, निवासस्थान आणि उपायुक्त कार्यालयासाठी मिळाली 15 एकर जागा। राजगुरुनगरमधील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी पाठपुरावा करणार, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजी तालुक्यातील शाळेत शिक्षक गैरहजर, 10वीची परीक्षा तोंडावर असताना शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान। सोलापुरातील रेणुका यल्मा देवीच्या यात्रेला प्रारंभ, दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून रांगा, यात्रेच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा, गारपिटीमुळे रावेर आणि यावल येथील केळी पिकांचं सर्वाधिक नुकसान। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाणार, आतापर्यंत 26 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाची काढली धिंड, पुण्यातील काळे पडल परिसरातील घटना, संतप्त नागरिकांनी आरोपीला चोप देत काढली धिंड। लाच घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बेड्या, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, भंगार व्यावसायिकाकडनं मागितली होती लाच। पुण्यातील कुरकुंभ MIDC मध्ये कंपनीत भीषण स्फोट, स्फोटामध्ये एक कामगार गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।